कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आणि या अपडेटमुळे प्रचंड शेतकरी जे आहेत संभ्रम अवस्थेमध्ये आहेत, ते कन्फ्यूज आहेत की नेमकं असं का व्हायलं आहे आणि काय होतं आहे सध्या की तुमची मुद्दल प्लस व्याज ही दोन्हींची जी रक्कम आहे बँकेमध्ये वेगळी आणि पोर्टलला KYCसाठी तुम्ही करायला गेलात तिथे वेगळी. म्हणजे कर्जमाफीच्या यादीमध्ये रक्कम कमी दाखवते आणि बँक दाखवते जास्त. आणि यामुळे काय झालं, एकंदरीत शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की 2 लाख रुपयाची कर्जमाफी होणार होती. मग आतापर्यंत तर माझ्या जे काही कर्जमाफीचं पोर्टल आहे तर तिथे तर पूर्ण नील व्हायला पाहिजे होती. म्हणजे उदाहरणासाठी सांगतो, एखाद्या शेतकरी मित्राची 1 लाख रुपयाची समजा मुद्दल प्लस व्याज एवढी थकीत आहे, तर मग पोर्टलला पण एवढीच दिसायला पाहिजे, बरोबर. तरच त्या शेतकरी मित्राला त्याबद्दल म्हणजे एकदम शाश्वती होईल की माझे 1 लाख रुपये पूर्णपणे थकीत हे माफ झालेले आहेत. मग असंच जर समजा एखाद्या शेतकरी मित्राची व्याज प्लस मुद्दल 2 लाख रुपये जे आहे बँकेमध्ये एकूण काय होतं कर्ज होतं, कर्ज आणि मुद्दल, बरोबर, ते दोन्ही पण मुद्दल प्लस व्याज, तर हे 2 लाखापेक्षा कमी असेल तर पोर्टलला एवढाच आकडा यायला पाहिजे होता. पण होते काय, बँकेमध्ये दाखवायला जास्ती आणि पोर्टलला दाखवायला कमी. मग त्या शेतकरी मित्राला वाटतं मग माझी व्याजाची आणि मुद्दलची रक्कम तर एवढी एवढी बाकी दिसते आहे, कारण पोर्टलला तर कमी दाखवली आहे. तर असा प्रश्न फक्त एका शेतकऱ्यापर्यंत मर्यादित नाही राहिला. आता हा प्रचंड लाभार्थ्यांच्या बाबतीत घडत आहे. त्या संदर्भात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी माझ्याशी पण संपर्क साधला, मला पण त्याचे काही पुरावे पाठवले. सर, आपल्या चॅनलवर हा मुद्दा मांडा, आणि नक्कीच आपण तो मुद्दा मांडणार आहोत आणि पुराव्यासहित तुम्हाला दाखवतो आहे. फक्त वरवरची माहिती सांगत नाही, पुरावा पण त्याचा तुम्हाला दाखवतो आहे. काय पुरावा आहे, कुणाच्या बाबतीत किती रुपये त्यांना पोर्टलला किती दाखवलेत, ॲक्च्युअल त्यांचं व्याज आणि मुद्दल किती होती सर्व सांगतो, कोणत्या बँकेत होतं सर्व सांगतो. सध्या बघा, यादीमधील रक्कम आणि खरी कर्जाची रक्कम यामध्ये प्रचंड तफावत आहे. आणि यावर एक महत्त्वाची नवीन अपडेट सांगतो आहे. कृषी मंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, जर असं कुठं असेल तर त्याचं नक्कीच सरकार दखल घेईन, त्यामुळे कोणी चिंता करू नका. सध्या तरी बघा, यावर शासनाकडून कोणतीही ठोस अपडेट आलेली नाही, त्यामुळे कोणी सध्या चिंता करायची गरज नाही. पण चुकीची KYC करू नका. म्हणजे रक्कम तुमची कमी येते आहे पोर्टलला आणि बँकेमध्ये जास्त आहे, तर थोडं थांबा. 1-2 दिवस थांबल्यामुळे काही होणार नाही, त्यामुळे 1-2 दिवस थांबा, त्याच्यानंतर KYC करा. शेवटी निर्णय तुमचा. पण आता बघा, तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. आता हे उदाहरण जे आहे बघा, धाराशिव जिल्ह्यामधलं आहे. सर्व तुम्हाला पुराव्यासहित दाखवलं बघा, धाराशिव जिल्ह्यामधलं आहे. कोणत्या बँकेचं आहे तर तुम्हाला मी सर्व तुम्हाला इथं झूम करून दाखवतो बघा. इंडियन बँकेमध्ये यांचं अकाउंट आहे. आता मी प्रायव्हेट माहिती त्यांची थोडी इथे लपवलेली आहे किंवा त्याला हाईट केलेली आपण, बरोबर. आता या शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे ते मी सांगतो बघा एकदा. तर यांचं नाव पण आहे बघा, मुलानी यांचं नाव आहे शेतकऱ्याचं. आता यांचं काय म्हणणं आहे की त्यांचं एकूण कर्ज प्लस मुद्दल जी होती, कर्ज प्लस मुद्दल, तर ती होती 1,38,000 रुपये. किती? 1,38,000 रुपये. आणि आश्चर्य त्यांना तेव्हा वाटलं जेव्हा ते KYC करायला गेले, तर तिथे दाखवले फक्त 99,572 रुपये. तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो बघा. त्यांचा स्क्रीनशॉट पण त्यांनी मला पाठवला की सर याच्यावर बोला. हे बघा, 99,572 रुपये. किती? 99,572 रुपये. आणि खरं तर पोर्टलला हा आकडा दाखवणं गरजेचा होता. हा बँकेचा आकडा दाखवायला, म्हणजे कर्ज प्लस मुद्दल. आणि पोर्टलला किती येतो एवढा, म्हणजे 1 लाख रुपये पण नाही. म्हणजे हे 38,000 रुपये आणि याच्यातले आपण 1,000 रुपये पकडले तर यांना 40,000 रुपये जे आहे, 40,000 रुपये हा यांना इथं स्पष्टपणे घाटा दिसतो आहे. म्हणजे यांचं 40,000 रुपये कर्ज थोडक्यात माफ झालं नाही असंच म्हणायचं मग, बरोबर. असंच त्याचा अर्थ निघेल. तुमच्या बाबतीत पण असं घडलं आहे का, नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलं आहे, त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीत असं घडत आहे तर बँकेला सांगा की नेमकं असं कशामुळे होतं आहे. आणि शासनाने पण समजून घ्यावं की पोर्टलला आपण कोणत्या पद्धतीचे आकडे द्यायला होत आणि यामुळे जे आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कोणता मेसेज चालला आहे, त्यांच्या मनामध्ये चुकीचा अर्थ चालला आहे कर्जमाफीचा. कारण एक त्यांची कर्जमाफी बँकेत गेल्याच्या नंतर दाखविती वेगळी, बरोबर, आणि पोर्टलला गेल्याच्या नंतर दाखविती वेगळी. हे असं कसं काय व्हायलं आहे? पोर्टल आणि बँक दोन्ही ठिकाणी सारखीच पाहिजे, वेगवेगळी नाही पाहिजे. तरच त्या शेतकरी मित्राला वाटेल की माझी कर्जाची रक्कम नील झाली आहे, माझा 7/12 कोरा झाला आहे, अन्यथा नाही. आता ह्या ज्या शेतकऱ्यांनी बघा, आता हात तर तेव्हा झाली, यांना काहीच माहीत नाही. ते बिचारे गेले आणि त्यांनी KYC पण करून टाकली. त्यांना विचारलं ऑब्जेक्शन वगैरे घेतलं का, काय नाही घेतलं म्हणे ऑब्जेक्शन वगैरे वगैरे. तर माझं असं मत आहे, तुमच्या बाबतीत जर असं घडलं असेल तर शक्यतो बघा, तिथे तर स्पष्ट लिहिलेलं आहे की जर तुम्हाला जर का कर्जाची रक्कम जर मान्य नसेल पोर्टलवरची तर तुम्ही KYCमध्ये ऑब्जेक्शन घ्या किंवा थांबा, बरोबर, ऑब्जेक्शन घ्या. पण आता काही शेतकरी असे पण म्हणतात की सर ऑब्जेक्शन नको घ्यायला वगैरे वगैरे. तर मग आता बघा, यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा मुद्दा आहे, सध्या तफावत आहे.
मूळ मुद्दल आणि तुमचं लोन आणि पोर्टलवरची रक्कम याच्यामध्ये आहे तफावत. एक बँकेकडचं तराजू जे आहे ते आहे जास्त आणि इकडचं आहे कमी पोर्टलवरचं. याच्यातनं काय क्लिअर होत आहे की आणखी 2-4 दिवस माझ्या मते तुम्ही वाट पहा. पटकन KYC करण्याच्या नादामध्ये चुका करू नका, एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि शासनाला पण पुराव्यासहित दाखवायला आहे आणि शासनाकडे पण आता ही माहिती गेलेली आहे. आता ही काय हवेमध्ये मारलेला तीर नाही, स्पष्ट दिसतं आहे कोणचा शेतकरी आहे काय सर्व तुम्हाला याचे पुरावे आणखी पण मी दाखवू शकतो, खूप सारे पुरावे आहेत. पण हा पुरावा पुरेसा आहे की असं घडत आहे. एक रक्कम पोर्टलला येते आहे, एक रक्कम बँकेकडे येते आहे. तर बँकेवाल्यांना पण विनंती आहे नेमकी कशामुळे झाली शेतकऱ्याला उत्तर द्या आणि शासनाला पण विनंती आहे की नेमकं हे असं कशामुळे व्हायलं तर तुम्ही पण उत्तर द्या. आणि जर समजा काही तांत्रिक अडचण असेल तर पटकन ती दूर करा आणि त्या शेतकऱ्याला योग्य तीच रक्कम पोर्टलला दाखवावी जी रक्कम त्या शेतकऱ्याला बँकेमध्ये योग्य वाटते आहे की हां एवढी माझी मुद्दल प्लस कर्ज झालेली आहे, 2 लाखापेक्षा कमी आहे, तर तेवढी माझी थकीत रक्कम ही पूर्णपणे मारणे तिथं नील झाली पाहिजे, कुठे पोर्टलला दिसली पाहिजे आणि ती नील झाली पाहिजे. आता काही शेतकऱ्यांनी KYC केली चुकून आणि त्याने ऑब्जेक्शन पण नाही घेतलं तर त्यांना समजा आता यांना 40,000 रुपयाचं नुकसान होणार का? मग तर नाही व्हायला पाहिजे. बरेचसे शेतकरी मित्र तेवढे शिकलेले नाहीत, तर त्यामुळे त्यांना जे आहे अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीने चुकीचं त्यांना जे आहे लाभ मिळू नये. ते योग्य पात्र आहेत कशासाठी? कारण 1,38,000 रुपये यांचं हे आहे कर्जाची रक्कम आहे मुद्दल प्लस कर्ज, तर तेवढी त्यांची रक्कम ही नील व्हायला पाहिजे, तेवढी कर्ज त्यांचा 7-12 हटायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा तुमच्या बाबतीत पण असंच झालेलं आहे का? जिल्हा आणि तुमचं किती तफावत आली, म्हणजे एकूण बँकेमधली रक्कम काय दाखवते आहे तुमची आणि पोर्टलची काय दाखवते आहे, नक्की कमेंट्समध्ये एकदा सांगा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. नक्कीच यावर सकारात्मक अपडेट येईल, त्यामुळे कोणी चिंता करू नये तुर्तास तरी. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.